भाजपाकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर झालेत। भाजपाकडून विधान परिषदेवर तिघांना संधी देण्यात येते। संजय केनेकर, दादा केचे आणि संदीप जोशी यांचं नाव जाहीर झालंय। रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपाच्या कोट्यात, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 1 जागा। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, भाजपाकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर झालीत। निश्चित आपण जर पाहिलं असेल यामध्ये दादाराव केचे यांना विधानसभेमध्ये कुठेतरी मागे थांबण्यास सांगण्यात आलं होतं आणि विद्यमान आमदार असतानाही पत्ता कट झाल्यामुळे कुठेतरी ते नाराज होते। सागरवरती येत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि आता त्यांचं पुनर्वसन होताना पाहायला मिळतंय। ज्या जागा विधान परिषदेच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिक्त झालेल्या होत्या, विधान परिषदेचे आमदार जे निवडून गेलेले होते त्या कोट्यातील या जागा आहेत आणि आता दादाराव केचेंसोबत संजय केनेकर एक आणखी नाव दिसत आहे, जे संघटनेमध्ये सातत्याने महामंत्री म्हणून काम करत होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहिलं असेल शिवसेना आणि भाजपचा स्कोअर चांगला होता। यामध्ये बॅकस्टेजला काम करणारे संजय केनेकर म्हणून ओळख आहे, तर तिसरीकडे संदीप जोशी जे संघटनेमधील मोठं नाव आहे। अशा 3 जणांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली। त्यामुळे एक विद्यमान आमदार ज्याचा पत्ता कट झालेला होता, तर 2 जे संघटनेतील मोठी नावं आहेत अशा उमेदवारांना कुठेतरी संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजपकडून एकतर पक्ष विस्तार संघटनात्मक विस्तार सुरू असताना अशा प्रकारे संघटनातील पदाधिकाऱ्यांना संधी देत कुठेतरी एक वेगळा मेसेज देण्यात जात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्कमिंग पाहायला मिळू शकतं। उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा, त्यामुळे शिवसेना आणि आता राष्ट्रवादी नेमकं कुणाला संधी देतात हेही पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भाजपाकडून आता विधान परिषदेवर तिघांना संधी देण्यात येतील। 3 उमेदवारांची नावं जाहीर झालीत। संजय केनेकर, दादा केचे, संदीप जोशी यांचं नाव जाहीर झालेलं आहे। रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपाच्या कोट्यात आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 1 जागा देण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि आज भाजपाकडून 3 नावं समोर जाहीर करण्यात आलेली आहेत। भाजपाकडून विधान परिषदेवर तिघांना संधी देण्यात येते। संजय केनेकर, दादा केचे आणि संदीप जोशी यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे। रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा आता भाजपाच्या कोट्यात आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा आता देण्यात येते। 3 नावं आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। संजय केनेकर, दादा केचे, संदीप जोशी यांचं नाव जाहीर झालेलं आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून या ठिकाणी आपण पाहतोय 3 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे। तिन्ही महत्त्वाची नावं आपण पाहतोय। संजय केनेकर, दादा केचे, संदीप जोशी यांचं नाव जाहीर झालंय। रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपाच्या कोट्यात आहे। संजय केनेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांचं नाव जाहीर झालेलं आहे। विधान परिषदेवर तिघांना या ठिकाणी भाजपाकडून आता संधी देण्यात आलेली आहे। रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपाच्या कोट्यात आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 1 जागा आता असणार आहे। तर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, तर आज भाजपाकडून ही 3 नावं जाहीर करण्यात आली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।